कसे आहे पट्टू? मस्त, एक नंबर. बरं आहे बाकी? आपण काही वेळा मोबाईल खोलला, ॲप खोलल्या की त्याच्यातनी आपल्याला येते की तुम्हाला ॲड्स फ्री सबस्क्रिप्शन पाहिजे असेल तुम्ही पैसे भरून घेऊ शकता. ॲड्सचा लय कंटाळा येत असेल तुम्हाला, आणि ते सांगते कोणाला? आपल्याला. आपण कसे माणसं आहो माहीत आहे? दूरदर्शनच्या काळात काय होतं माहीत आहे? केंद्र गेलं की आपण तिथंच राहत जाऊ बसून. आता मग 10 मिनिट 15 मिनिट असं बसूनच राहत जाऊ तिथं. ते काळ्या पांढऱ्या मुंग्या पायात, आणि आपण तर पायातच जात जाऊ. पण ते घरमालक तेही पायात जाय, आणि ते आपल्याला सांगते हे की तुम्ही 30 सेकंदाची ॲड येते ना, तर त्यासाठी तुम्ही पैसे भरा. पैसे आम्ही शक्तिमानची वाट आम्ही 1 हप्ता पायात जाऊ शक्तिमानची, आणि आम्हाला हे संयम सांगते 30 सेकंदाची काय 30 घंट्याची दाखवली तरी आम्ही पैसे नाही भरत. दूरदर्शनवर जे पिक्चर येत जाय ना आपले रात्री 9 वाजताचे, त्याच्यातनी ॲडच राहत जाय 1 घंट्याची. 2 घंट्याचा पिक्चर आणि 1 घंट्याची ॲड, 3 घंटे. तरी पण आम्ही पायात जाऊ ते, आणि आम्हाला सांगता किंवा सबस्क्रिप्शन घ्या. काय ले आम्ही घेतच नाही ना. बायोस्कोपवर पिक्चर लागत जाय, एकच पिक्चर 3 दिवस, सोमवार मंगळवार बुधवार, आणि ती आम्ही 3 दिवस पिक्चर पाहत जाऊ. आणि ते तर सोडून द्या. आता समजा चिठ्ठ्याचा काळ होता, त्या चिठ्ठ्याच्या काळातनी 2-2 दिवस वाट पाहत जाय पोट्टे चिठ्ठ्याची. नाही बा, आज जयंतीची चिठ्ठी याच्यापाशी दिली होती, त्याच्यापाशी दिली होती. एवढा संयम त्याले. आणि समजा ते गावातली नसली, दुसऱ्या गावची असली की 5-5 किलोमीटर 6-6 किलोमीटर सायकलनं उन्हान तानाचं. कायसाठी? फक्त एक झलक पाहासाठी. एवढे मेहनती लेकरं आहे, आणि यायला सांगता तुम्ही की बा नाही, तुम्हाला 30 सेकंदाचा त्रास होत असेल तर तुम्ही सबस्क्रिप्शन घ्या. वा रे वा. आम्ही ब्ल्यूटूथच्या काळातले आहो. ब्ल्यूटूथनं पिक्चर पाठवत जाऊ आम्ही. लागे ना 2 घंटे लेखाचे, पण पाठवायचा. 19 रुपयाचं रिचार्ज मारायचं, आणि रात्री 2 वाजता उठायचं गाणे डाउनलोड करायला. एवढी मेहनत घेतली आम्ही, आणि आम्हाला सांगता की सबस्क्रिप्शन घ्या. कायच्यासाठी? फुकट भेटत असेल तर पाहतो आम्ही, तसं नाही पाहत. तसं तर माना लागन त्या VLC प्लेअरवाल्याले. त्यानं बिचाऱ्यानं ॲडच नाही दिली. बिंदास पहा, डाउनलोड करा, बिंदास पहा. त्याच्यातनी बाकीच्या ॲपमध्ये थोडंसं काही पाहायला बसली की म्हणतातच येईन काही ना काही. पण जाऊ द्या, सबस्क्रिप्शन काही घेत नाही बा आपण. कारण की आपल्याला कसं आहे, हे रिचार्जच महिन्याचं कसं भरतो आम्हाला माहीत. कुठून काढून पैसे काढा लागते आणि भरा लागते रिचार्ज. त्याच्यातही बापा आता 300 रुपये. बापा आले का, 300 रुपये भरा लागते. आणि ते पण 1 KB शिल्लक देत नाही. चालतच नाही. पहिले तरी देत जाय, काही ना काही होतं. काय करावं मग? संयमी माणसं आहो आम्ही. सबस्क्रिप्शन काही घेत नाही आम्ही. फुकट भेटत असेल तर पाहतो. तुम्ही पण घेऊ नका. कायले घ्यायचं विनाकारण पैसे बर्बाद करायचे? नेटले भरा, याले भरा, त्याले भरा. जीवन असं विकत घेतल्यासारखं झालं आता गाव शहरासारखं झालं. याचं बिल, त्याचं बिल, हे ते. त्याच्यातनी मग केबलचं राहते वेगळं, रिचार्जचं राहते वेगळं. एकदम गावासारखं गाव नाही राहिलं, एकदम शहरासारखं झालं. पण जाऊ द्या, हे सबस्क्रिप्शनवाले लोचे मागं लावून घेऊ नका. मस्त आपलं पाहायचं, फुकट भेटत असेल तर, नाही तर नाही पाहायचं. चला मग, एवढंच सांगायचं होतं.